देशातील प्रत्येक तालुक्यात गोसन्मान आव्हान अभियान अंतर्गत तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले। या अभियानात तब्बल 11,884 नागरिकांनी सहभाग नोंदवत स्वाक्षऱ्या केल्या। त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृतीस्थळ ते तहसील कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली। गोभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा एकसमान कायदा लागू करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। राजगुरुनगर श्री क्षेत्र राजगुरुनगर या ठिकाणी गोसन्मान अर्थात गाईच्या सन्मानासाठी, गाईच्या प्रेमापोटी, कारण या देशामध्ये सर्वात जास्त संकटात जर काय असेल तर ती आमची गाय, आमची माय आहे। आणि त्या गाईला, त्या आमच्या माईला सन्मान मिळावा यासाठी संप्रदायातील व अनेक गोरक्षक, गोभक्त यांनी मिळून हजारोच्या संख्या हस्ताक्षर हे आदरणीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र साहेब मोदी व राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय सर्वांना हा हजारो हस्ताक्षराच्या ज्या काही वह्या आहेत, ज्या काही हस्ताक्षर आहेत, हजारो हस्ताक्षर आहेत की ते प्रत्येक व्यक्तीला भेटून ते हस्ताक्षर घेतलेले आहेत। आणि हजारो लाखोंच्या संख्येनं गोमातेचा सन्मान व्हावा यासाठी हजारो गोभक्त, हजारो गोरक्षक हे तयार आहेत। परंतु मायबाप सरकार हिंदूंचं सरकार आहे आणि हे हिंदुस्तान आहेत आणि हिंदुस्थानामध्ये हिंदूंचं जे दैवत आहे गाय, त्या गाईचा सन्मान का होत नाही? त्या गाईची हत्या करणाऱ्याला शिक्षा का होत नाही? गाया या देशामध्ये का एवढी गोहत्या होते? का म्हणून होते? कारण असं वाटतं आम्हाला असं वाटायला लागलं की काय या मंत्र्यांचेच काय कत्तलखाने आहे की काय? हे जरा सगळ्या मंत्र्यांनी, सरकारनं जरा स्पष्ट करावं। हे कत्तलखाने चालवणारे भाडखाऊ कोण आहेत? यांच्यावरती कायदा कानून का येत नाहीत? यांना शिक्षा का होत नाहीत? आणि गाईचा सन्मान का होत नाही? याचा विचार सरकारनं करावा आणि अत्यंत कडक असा कायदा करून त्या कायद्याची अंमलबजावणी करावी की असा कायदा असावा की जो कोणी गाय मारेल त्याला लगेच दुसऱ्या दिवशी मृत्यूदंडाची शिक्षा ही ठोठावली पाहिजे, दिली पाहिजे। जर असं झालं नाही तर हे देश, हे राष्ट्र वाचणं मुश्किल आहे। हे राष्ट्र वाचू शकत नाहीत। कारण गाय हे विज्ञान आहे, गाय हे अध्यात्म आहे, गाय ही भक्ती आहे, गाय ही देवता आहे। नोहे त्या गाईच्या पोटामध्ये हजारो 33 कोटी देव त्या ठिकाणी निवास करतायत। ही आपल्या सर्व धर्मग्रंथामध्ये गाईचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे। म्हणून हे काय सरकारमध्ये बसलेल्या लोकांना माहीत नाही असं नाही आहे। परंतु का गाईचा सन्मान करत नाही? का म्हणून गाईकडे दुर्लक्ष करतात हे काही कळत नाही आहेत। म्हणून आता वेळ आलेली आहे। हे हिंदुस्थानातलं हिंदूंचं सरकार आहे आणि या सरकारनं एक कडक असा कायदा आणावा, गाईचा सन्मान करावा, गाईला राष्ट्रीय पशु घोषित करावं आणि जो कोणी गोहत्या करेल त्याचे हात छाटा, त्याला मृत्यूदंड द्या, तरच या देशामध्ये गाय वाचेल। आणि म्हणून मी सबंध वारकरी संप्रदायाच्या वतीनं, सबंध गोभक्तांच्या वतीनं, सबंध गोरक्षकांच्या वतीनं मी सरकारला हात जोडून विनंती करतो की मायबाप सरकार काय करा, तुम्ही लवकरात लवकर गोवंश हत्याबंदी कायदा लवकर आणा आणि त्याची अंमलबजावणी लवकर करा। गाईचा सन्मान जर केला तर तुम्ही सत्तेतून, तुम्हाला कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला सत्तेतून हटवण्याची। म्हणून मी आपणास हात जोडून विनंती करेल, पुन्हा विनंती करेल की काय करा, गाईचा सन्मान करा। गाईचा सन्मान जर केला नाही तर तुमचाही देखील कधीही सन्मान होणार नाही। आणि आज तुम्हाला सत्तेत जर कोणाच्या आशीर्वादानं जर तुम्ही सत्तेत असाल तर ते फक्त आणि फक्त गोमातेचे आशीर्वाद आहेत हे विसरू नका देवेंद्रजी। आणि म्हणून आपण असा कडक कायदा आणाल अशी अपेक्षा करतो आणि सांगतो
कि देश धर्म का नाता है, गाय हमारी माता है। जय श्री राम, जय गौ माता, भारत माता की जय, वंदे मातरम, जय गौ माता, जय गौ माता, जय गौ माता।